मी पार्थ कोठावदे इयत्ता 9वीचा विद्यार्थी आज विज्ञान या विषयावर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. विज्ञान ही नवयुगाची पायरी, संशोधन व संशोधकांची कामगिरी. काळानुसार बदल घडवी विज्ञानाची कास, मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञानाची आस. इस्रो नासाने अवकाशी प्रभुत्व गाजवले, चंद्रयान आर्यभट्ट अंतराळी पोहोचले. अगणित शोधामुळे जीवन सुकर झाले, काळानुसार आयुष्यही बदलत गेले. दूर करा अज्ञानाला, जवळ करा तंत्रज्ञानाला. सृष्टीचक्र समजून घ्या, जाणून घ्या विज्ञानाला. अंधश्रद्धेला नको इथे थारा, मानवाने घेतला विज्ञानाचा सहारा. विज्ञानाने जगसुखी समृद्ध केले, त्याचा उपयोग करून मानवाचे भले झाले. मी सिद्धिवानी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. स्वप्न आणि प्रयत्न या विषयावर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. छोटंसं स्वप्न डोळ्यात तरळतं, क्षणोक्षणी मनात कुठंतरी दरवळतं. शब्द नसे पण भावना मोठी, त्याला गाठणं हीच माझी हातोटी. दिसतात वाटा काटेरी अंधाऱ्या, पण मनात उजेड असतो त्यांच्या साऱ्या. ठेच लागली तरी चालतो, स्वप्नांच्या मागं जीव ओवाळतो. कधी वाटतं सोडून द्यावं, पण हृदय म्हणतं अजून काही करावं. कारण स्वप्न तीच खरी ठरतात, जी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात. मी तनुज देशपांडे इयत्ता 10वीचा विद्यार्थी आज आपल्यासमोर गुरु या विषयावर एक स्वरचित कविता सादर करणार आहे. असतात गुरूंची रूपे निरनिराळी, असतात गुरूंची रूपे निरनिराळी. कधी असतात आई बाबा, कधी असतात शिक्षक शिक्षिका, तर कधी असतात आजी आजोबा. अशी सारीच जगा वेगळी. गुरूंच्या शिकवणीत नसते कधी तडजोड, गुरूंच्या शिकवणीत नसते कधी तडजोड. कधी असते शिक्षा तर कधी असते मायेची जोड. ते गुरुच असतात जे पर्वतासारखे उभे असतात पाठीशी, ते गुरुच असतात जे पर्वतासारखे उभे असतात पाठीशी. करावा लागलाच कधी वादळी सामना, तरी भीती वाटत नाही मग कशाची. गुरूंची तपश्चर्या अशी की वाटावा त्यांचा हेवा, गुरूंची तपश्चर्या अशी की वाटावा त्यांचा हेवा. केवळ गुरूंमुळेच तेवत राहतो संस्कारांचा ठेवा, केवळ गुरूंमुळेच तेवत राहतो संस्कारांचा ठेवा. धन्यवाद. मी निधी बधान इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर शब्दांचे सामर्थ्य या विषयावर माझे मत मांडणार आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्द हे मानवी जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शब्द हे आपले जिवलग मित्र आहेत. आजकाल या मित्राला काही लोक वारे माप उधळू लागले आहेत. किती बोलायचे आणि काय बोलायचे याचे प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे वचन आहे. कारण अशी माणसे आजकाल दुर्मिळ होत चालली आहेत. कधीकधी मोठी माणसे मौन पाळतात, कारण मौनम सर्वार्थ साधनम. बऱ्याच गोष्टी गप्प राहण्यामुळे साधतात. संत ज्ञानेश्वरांना शब्देविना संवाद अपेक्षित होता. संतांना शब्द हेच परमेश्वर साधनेचे साधन वाटते. शब्द हे संस्कृतीचे प्रतीकसुद्धा आहे. शब्दांचे सामर्थ्य अमर्याद असते. कवी आणि लेखक या शब्दांच्या जोरावर जग जिंकतात. जगात शब्द इतके सामर्थ्यवान अस्त्र नाही, पण शब्दांचे सामर्थ्य मात्र असामान्य, अद्वितीयच आहे. धन्यवाद.